मज नाही कवनाचा दारू, वरी काळ जातसे दुर्धरू, दिस लोटावया काय करू, तू अखंड आठविसीना, दिस लोटावया काय करू, तू अखंड आठविसीना। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद प्रभु श्री धन्यवाद। जगन्नियंता परब्रह्म परमेश्वर, जीव उद्धारक व्यसनभूत अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने सर्व साधकांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी देवांचं चिंतन, भक्तांच्या जीवनाद्वारे, जीवन वृत्तांताद्वारे आपल्यालाही परमेश्वराच्या मार्गावरचं मार्गक्रमण कसं करायला हवं हे शिकण्याचा प्रयत्न करतोय। जगातल्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक बाबीत अज्ञान हे घातक ठरत असतं, अज्ञान हे घातक असतं। एखादा शेतकरी असेल आणि त्याला जर कधी पेरायचं, कसं पेरायचं, काय पेरायचं, कोणत्या जमिनीमध्ये कोणतं पीक येईल अशी जर माहिती नसेल तर पीक येणार नाही, ज्याच्यासाठी त्याची धडपड आहे ती होणार नाही। एखाद्या कमी पावसाच्या पट्ट्यामध्ये खडकाळ जमिनीत तुम्ही जर तांदूळ म्हणजे साळी पेरायची म्हटली तर येईल का? त्याला कायम नेहमी खूप पाणी लागतं, त्याला तशी जमीन लागते। ती जमीन तशी असून ती कमीत कमी जेव्हा लावायचं तेव्हाही गुडघाभर वगैरे पाणी त्याला लागतंच। जसं साळी लावण्यासाठी पाणी तितकं लागतं, तसं तुम्ही तीच प्रक्रिया जर गहू लावण्यासाठी, पेरण्यासाठी केली तर जमेल का? भुईमुंगासाठी चालेल का? म्हणजे कमी पावसातली पिकं, अधिक पावसातली पिकं, कमी पाण्याची पिकं, जास्त पाण्याची पिकं आपल्याला त्या त्या वेळेला शेतात घेण्यासाठी तेवढं ज्ञान गरजेचं आहे। आणि मी म्हटलं तसं कुठल्याही क्षेत्रामध्ये जर एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर तो लाखाचे 12,000 करायला वेळ लावणार नाही। अध्यात्मात सुद्धा तसंच आहे। मी नेहमी सांगत असतो की आपण जगाच्या मालकाचे, कृपाळू परमेश्वराचे, सर्व सुख संपत्ती, धनसंपत्ती देणाऱ्या परमेश्वराचे भक्त असताना आपलं दुःख कमी का होत नाही? आपली संकटांची मालिका खंडित का होत नाही? आपल्याला असलेले आजार, त्या आजाराचं दुःख, वेदना, तीव्रता कमी का होत नाही? जर आपण सांगतोय की जगाच्या मालकाचे आम्ही भक्त आहोत, जो सर्वच देऊ शकतो आणि परमेश्वराची भक्ती करतो, जगामध्ये परमेश्वराची भक्ती करणारे फक्त आपणच आहोत। आणि परमेश्वर शब्दाचा अर्थ आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जो सर्व काही सहज करू शकतो तो परमेश्वर।
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जो सर्व काही करू शकतो तो परमेश्वर. मग जो सर्व काही करू शकतो म्हणजे आपले दुःख दूर करू शकतो, आपले संकट संपवू शकतो, आपल्याला धन संपत्ती सुख शांती समाधान देऊ शकतो, त्यालाच परमेश्वर म्हणतात ना. आपण समाधानी आहोत का? आपल्याकडे शांती आहे का? आपली कामं अडत नाही एवढा आपल्याकडे अमाप पैसा आहे का? आपला दवाखान्यातला प्रत्येकाचा मी जर कमी नसेल, एखाद्या कुटुंबाचा सामान्य पद्धतीने कुठल्याही दुर्धर मोठ्या आजाराशिवायचा जरी विचार केला, 15-20 हजार रुपये महिन्या वर्षाला सहज फक्त दवाखान्यात जातात. आणि बाकी बीपी असेल, शुगर असेल, हे मोफतचे खूप सारे आहेत. मग परमेश्वराची भक्ती करून आपला फायदा काय? एखाद्या खूप मोठ्या श्रीमंत असणाऱ्या माणसाला जर गावामध्ये पैसे मागत फिरावा लागत असेल, तर मी अमक्या तमक्या श्रीमंत माणसाचा माणूस आहे, खास माणूस आहे असं म्हणण्याला काहीतरी लाज वाटली पाहिजे. कारण मागतोय तो, पैशाची गरज पडते त्याला, आणि एकदा नाही तर नेहमीच सतत त्याला कोणाकडे ना कोणाकडे तो पैसे मागतोय. का मागतोय? जर तो खास श्रीमंत माणसाचा खास माणूस आहे तर तो का मागतोय? त्याला का मागावं लागतंय? एकतर तो श्रीमंत माणसाचा माणूस नसेल, तो खोटं बोलतोय, तो चाटा मारतोय, नाहीतर मग श्रीमंत माणसाचा आहे तर त्याला मागावं लागणार नाही. म्हणजेच काय? विरुद्धार्थी आहे. तसं परमेश्वराची भक्ती करतोय, परमेश्वराच्या मार्गावरती चालतोय, परमेश्वराने सांगितलेले विधी आचरतोय, पण आमची संकट काय थांबत नाही, असं विरुद्धार्थी होत नसतं. मग तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही सांगताय की असं होत नसतं. लीळा चरित्र बघितलं, श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र बघितलं, त्याच्यात तर सगळ्या भक्तांना दुःखच दुःख दिसतायत असं आपण म्हणू शकतो. पण दुःखे दुःख नासावे हा ईश्वराचा हेत. जर एखाद्या दुःखा संबंधात एखाद्या भक्ताने देवाला विनंती केली, प्रार्थना केली, तर ते दुःख थांबतं. याचाही पुरावा आपल्याला चरित्रात आहे. स्वामींचं भट्टोबासांचं पोट दुखत असतं, व्यापार चालू आहे, काम सुरू आहेत आणि पोट दुखतं. ते म्हणतात पोट दुखतं म्हणून ते बाजूला जाऊन बसतात. स्वामी विचारतात का रे बाबांनो काम का थांबलं? ते म्हणतात देवा भट्टोबासाचं नागदेवाचं पोट दुखतंय. भट्टोबास त्यांच्याकडे जातात. का रे बाबा तू इथे येऊन का झोपलास पडलास, आराम का करतोय? व्यापार थांबलेला आहे, काम थांबलेलं आहे. तो म्हणतो काय? ते म्हणतात काय करू देवा माझं पोट खूप दुखतंय. अरे पहिलं काम कर मग पोट दुखणं, पहिलं दुखणं थांबवा मग मी काम करतो. स्वामी म्हणतात पहिलं काम करायला सुरुवात कर, दुःख थांबवतो. मग काय किती तर दोघांमध्ये कमी जास्त करत करत 22 गुंडे म्हणजे दगड वाहिल्यानंतर पोट दुखायचं राहील असं स्वामी त्यांना गॅरंटीने सांगतात. जसा पहिला दगड उचलतात, गुंडा उचलतात, थोडं कमी होतं, दुसरा उचलता अजून कमी होतं. जेव्हा 22वा गुंडा दगड उचलतात त्यावेळेस पूर्ण दुखणं बरं झालेलं असतं त्यांचं, पोट दुखणं. कर्म त्यांचेही होते, त्यांनीही जोड जोडलेली होती, परंतु परमेश्वराच्या विधीवरती लागल्यानंतर त्यांचं दुखणं कमी झालं. तसं आपलं कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, कर्मात बांधलेले आपण सर्वजण आहोत, मान्य आहे. पण ती तीव्रता, ती उन्हाची झळ
दुःखाची झळ, वेदनेची झळ कमी होणं गरजेचं आहे ना. त्यालाच तर आपण सुख बरं असं म्हणतो ना. आपण खूप उन्हाळा असू द्या, आपल्याकडे एसीची सोय नाही, कूलरची सोय नाही, आपण कशावर भागवतो? पंख्यावर. आपण म्हणतात तेवढं तरी येऊ दे, तेवढं तरी गरमीचा फवारा किंवा गरमीची आच कमी होईल. तसंच परमेश्वराची भक्ती करून आपल्या दुःखात कमतरता का येत नाही, तर त्याचे दोन कारण. एक तर आपण चुकीची भक्ती करतो किंवा चुकीच्या देवाची भक्ती करतोय. आता एक तर पक्का आहे, आपण चुकीच्या देवाची भक्ती करत नाही, पक्का आहे ना. मग दंडवत दंडवत दंडवत. कुठेतरी चुकीची भक्ती करतोय. आता चुकीची भक्ती करतोय म्हणजे नेमकं काय करतोय? 100 मार्काचा पेपर आम्ही 100 मार्काचा लिहून आलोय, 3 तास लिखाण केलंय, पास व्हायलाच पाहिजे, पण मार्क पडले 5. लिहिलं का? हो लिहिलं. पेपर भरला का? उत्तर पत्रिका भरली का? हो भरली. 3 तास होते का? हो 3 तास होते. अभ्यासाचंच भरलं का? हो अभ्यासाचंच लिहिलं. मग पास नाही झालो. का नाही झालो? खालच्या प्रश्नाचं उत्तर वर, वरच्या प्रश्नाचं उत्तर मधी, मधल्या प्रश्नाचं उत्तर शेवटी, शेवटच्या प्रश्नाचं इकडं. जमेल का? विज्ञानाच्या पेपरला हिस्ट्री लिहिली तर मला जे आठवलं ते लिहिलं, मी चुकीचं थोडं लिहिलं, अभ्यासाचंच लिहिलं. पण इतिहासाच्या पेपर मध्ये सगळं विज्ञानाचं लिहून आलो, पास करा आम्हाला. लिहिलंय ना मी. पोर्शनच्या बाहेरचं लिहिलंय का? नाही. प्रश्नाचं उत्तर चुकलं ते माझ्या लक्षात नाही राहिलं, मी जे आठवलं ते लिहिलं. होईल का पास? नाही पास होणार. कारण तिथं त्या प्रश्नाचं जे उत्तर अपेक्षित आहे. कधी काळी मला आठवतं ते एक पुस्तक खूप गाजलं होतं, 21 अपेक्षित प्रश्नसंच. लयच मागणी होती, फार दुकानात गेलं का सध्या संपलं, 2 दिवसांनी येईल. 21 अपेक्षित 10वी 12वी साठी जरा धुमाकूळ घातला होता त्या पुस्तकाने. त्या प्रश्नाचं जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर जर त्यात लिहिलं, प्रत्येक विद्यार्थी 100 मार्काचा 80 मार्काचा पेपर लिहून येतो आणि त्याला आपण विचारलं किती पडतील, तो म्हणतो लिहिला 70 मार्काचा पण 40-50 पडतील. लिहिला 70 मार्काचा 40-50 का पडतील? 70 मार्काचा लिहिलाय तर 70 मार्कच पडायला पाहिजे, पण तिथं जे अपेक्षित आहे ते लिहिलं नाही म्हणून 40 पडतील. तसा परमेश्वराची भक्ती करतोय आपण, उपदेश घेतलेला आहे, पण परमेश्वराला जी अपेक्षित भक्ती आहे ती आपल्याकडून होत नाही, त्याच्यात आपण कमी पडतोय. आणि मग रिझल्ट 5 मार्क 10 मार्क 15 मार्क 35 मार्काला पास आहे. दुःख दूर करण्यासाठी जेवढ्या भक्तीची गरज असते, जेवढ्या ज्ञानाची गरज असते, तेवढी भक्ती नाहीये. कसं शक्य? वर्षभर तर मी शाळेत गेलतो, परीक्षा फी पण भरली होती, पेपरला पण गेलतो, पेपर पण दिला, लिहिलं पण, 3 पुरवण्या घेतल्या, तरी मी नापास कसा काय झालो? मधली गफलत ही झालेली आहे. म्हणजे आपल्याला देवाला अपेक्षित असणारी भक्ती त्याच्यात कमी पडलोय. पूर्ण त्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तराचा थोडाफार भाग जरी असला तरी 1-2 मार्क तरी त्यात पडेल, पण पूर्ण विरुद्ध असलं तर 0च पडणार आहे. म्हणजे त्या पेपरच्या त्या प्रश्नातलं अपेक्षित उत्तर त्या ठिकाणी लिहिणं शिक्षकाला, त्या संपूर्ण शिक्षण प्रणालीला अपेक्षित असतं, तेव्हा आपण पास होत असतो. तिथं मी बरोबर लिहिलंय की चुकीचं लिहिलंय ते आपल्यालाही माहिती असणं गरजेचं असतं.
नाहीतर एका जणाने पेपर दिला, पेपर दिल्यानंतर रिचेकला टाकला, माझे मार्क वाढायला पाहिजे, त्यांना चेक केला, पहिल्यांदा जेव्हा रिझल्ट आला 38 मार्क होते, रिचेक केला 35च भरले, 40 मार्काला पास होतो. ते म्हणे असं होणारच नाही, मला 40 पडायलाच पाहिजे होते, 45 पडायला पाहिजे होते. आणखी एकदा रिचेकला टाकला, दुसऱ्या शिक्षकाकडे गेला, अजून 5 मार्क कमी झाली, तो 31च आला. म्हणजे रिचेकला कितीही वेळा टाकला, जर योग्य उत्तर नसेल तर मार्क कमी जास्त होणारच आहे, पण त्यात अपेक्षित उत्तर असणं गरजेचं असतं. तसं परमेश्वराने नेमकी भक्ती कशी करायची, काय भक्ती करायची, केव्हा करायची, हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. अज्ञानतापूर्वक, अजाणतेपूर्वक, अज्ञानाच्या भक्तीने देव प्रसन्न जो होतो तो तेवढ्या पुरताच होत असतो. डोकं दुखत असेल, सॅरेडॉन घ्या, डोकं तेवढ्या पुरतच राहतं. पण आयुर्वेदिक मध्ये जा, डोकं का दुखतंय, ऍसिडिटी वाढलेली आहे, डोळ्याचा नंबर वाढलेला आहे, मायग्रेन का होतंय, नेमकं का डोकं दुखतंय, त्याच्या मुळाशी आयुर्वेदिक जातं, त्याला उपटून काढतं. तसं आपण परमेश्वराने सांगितलेलं जे ज्ञान आहे, परमेश्वराने निरूपित केलेला जो विधी आहे, त्या विधीने आपल्या दुःखांची निवृत्ती होत असते. आणि औसांना स्वामी तेच सांगतायत. आपण कुठे आहोत हे लक्षात ठेवा. नाही तर सांगतायत बाबा गावाच्या पेरणीकडे गेलतो, मधीच हरभऱ्याकडे गेलतो, आणि विषय काय चाललाय काय माहिती. आपला विषय काय आहे, निरूपणाचा, औसांचा जीवन वृत्तांत. अज्ञान, औसा काहीशा अज्ञान होत्या, पण बेसिक ज्ञान तुम्हाला किती गरजेचं आहे हे स्वामी त्यांना पटवून सांगतायत. परमोच्च महावाक्याचं निर्वचनाचं ज्ञान नसलं तरी चालेल, पण जेव्हा आपण देवाचं स्मरण करतोय त्यावेळेला स्मरणाचं अपेक्षित ज्ञान पूर्ण नाम लीळा मूर्ती चेष्टायुक्त, निर्वेद आणि तापणसोच युक्त, अजून पुढच्या काय स्टेप आहेत तेवढं नाही, पण निदान बेसिक तरी माहिती पाहिजे. नाही तर मग आम्ही कुणाला तरी सांगतो स्मरण करत जा रोज 5 गाठ्या. ठीक आहे बाबा, फोन येतो, बाबा तुम्ही म्हटले ते बरोबर आहे, म्हणजे जास्त वेळ लागत नाही स्मरणाला. हो, नाही लागत, मला 20 मिनिटात 5 गाठ्या. 20 मिनिटात 5 गाठ्या? हो, 20 मिनिटात 5 गाठ्या. कशा काय? व्यवस्थित करतो, शांततेने करतो. मग कधी कधी आम्हाला विज्ञानाचा जरा आधार घ्यावा लागतो. व्हिडिओ कॉल कर बरं, तो असा बसलेला असतो, त्याला म्हणलं 20 मिनिटं का एवढा कुठे वेळ लागत असतो का? त्या 5 मिनिटात 5 गाठ्या होतात, 20 मिनिटं कशाला लागतात? मी काल सांगितलं तसं काही काहींचे ते पण प्रकार आहेत. 5 गाठ्या रोज करायच्या, बातनामाच्या 5 गाठ्या झाल्या पाहिजे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. किंवा काही करतात पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, 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 पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, 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 पाचवं. काही जण जरा जास्तच पुढचे राहतात. 5 गाठ्या बाबा, आपण आहे ना अर्धा तासामध्ये 21 गाठ्या करतो. संकटच पडतं. मी अजून लहानच, मी अज्ञानच राहिलो. मग नंतर कळतं काय, मनगाठ्या. अरे बाबा, मनगाठ्या नाही 5 करायच्या, आपल्या मोठ्या गाठ्या करायच्या. आम्हाला असे नमुने भेटतात. त्यातल्या त्यात तर काही जण, बाबा मी तुम्हाला नाम म्हणून दाखवते, एखादी मायमाऊली भेटते किंवा आजोबा भेटतात म्हणून दाखवतात, आणि आपण सांगतो असं नाही, असं तुम्हाला नाही कळत, हे नाम असे. आपण सांगाय जावा हे असं नाही, चुकीचे. बाबा आमचे पांढरे झाले, तुम्ही आता दीक्षा घेतली, तुम्हाला चड्डीत असल्यापासून पाहतो. ठीक आहे भाऊ, तू करत बस तसाच. कधी दुपारी म्हणतो, कोण चक्कीवर पाठवतो देवाला,
काहीही म्हणतात, अज्ञानता नसावी. जो विधी करतोय आपण जे पारायण करतोय त्या पारायणाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जसं त्या दिवशी सांगितलं, मी दीन दुर्बल दास तुमचा हो. मी दुर्बल आहे, माझ्याकडे बल नाहीये. दुर्बल शब्दाचा अर्थ काही काय म्हणतात, मी दीन दुर्लभ दास तुमचा हो. मी दुर्लभ आहे, तुम माझ्यासारखा भक्त तुम्हाला शोधून सापडणार नाही, माहिती का. असं नका समजू, सगळेच भक्त मी दुर्लभ आहे, भक्तीचा स्वीकार करा. आणि वरून काय म्हणतो आपण, जर सांगायला गेलो ना, बाबा घ्या ना समजून, देवाला कळतं ना, मग त्या गोष्टीसारखं होतं. गरुडावर बैसोनी झड करीत यावे, हरिलव करीत यावे, नाही तर हा प्राण नाही तर हा देह तेजील सद्भावे गरुडावर बैसोन. एकदा नेहमीपेक्षा लवकर गोपालकृष्णांना भूक लागलेली असते म्हणून परत येतात आपल्या महालामध्ये. तेवढ्यात एक भक्त आवाज देतो, गरुडावर बैसोनी झड करीत यावी. गोपालकृष्ण जेवायला बसणार तेवढ्यात त्या भक्ताची आरती रुक्मिणी औसा ऐकतात आणि कृष्णांना सांगतात, देवा जा लवकर, तो बघा स्वतःचा प्राण त्याग करल म्हणतो, लवकर गरुड घोड्यावरती बसून लवकर या, नाही तर तो आपल्याला संपून घेईल म्हणतो. गोपालकृष्ण म्हणतात, थांब, आता सुरू झालेली आरती, जेवण करू दे. पहिलं कडवं होतं, पुन्हा तो म्हणतो झड करीत यावे. दुसरं ती म्हणते, देवा असा कसा बरं तू भक्त वत्सल, भक्तांच्या हाकेला जाऊन जातो, आणि मी आज या भक्ताकडे गेलतो, काल त्या भक्ताकडे गेलतो, तो बिचारा प्राणत्याग करायचं म्हणतोय तरी तुम्ही जात नाही. देव जेवण करतात आणि झोपायच्या तयारीत पलंगावर जातात. ती रागवते रुक्मिणी माता. शेवटी गोपालकृष्ण वाईतो का म्हणतात, अगं तो वयाच्या 5व्या वर्षापासून ही आरती म्हणतोय, अजून काही मेला नाही म्हणे कधी. आपण जे म्हणतोय त्याची जाणीव, जे करतोय त्याचं ज्ञान असावं. प्रत्येक विधीचं, देवपूजेचं ज्ञान ते खूप असं अवघड आहे असं नाहीये. पारायण करण्याचं ज्ञान खूप अवघड आहे असं नाहीये. स्मरण करण्याचं ज्ञान खूप अवघड आहे असं नाहीये. थोडा थोडा वेळ दिला तरी आपल्याला सहज लक्षात राहू शकतो. औसांना स्वामी देव तेच सांगतात की बाई ग, तुझं जे वागणं आहे, तुझं जे वागणं आहे ते एखाद्या माणसाने औंढा नागनाथ या ठिकाणी एक माणूस समजा 12 वर्ष होता, पण त्याला हेच माहिती नव्हतं औंढा गाव आहे की नागनाथ गाव आहे. म्हणजे औंढा गाव की नागनाथ देव, का नागनाथ नावाचा देव गाव आहे आणि औंढा देव आहे. किती वर्ष होतं त्या गावला. प्रवचन कसं झालं 7 दिवसाचं, एक नंबर. काय सांगितलं बाबांनी, एक छान सांगितलं. नेमकं काय सांगितलं, अरे बापरे असं वाटत होतं का संपूच नाही. सांगितलं काय ते नाही लक्षात राहिलं. स्वामी औसांना म्हणतात, वाकमू दिगमू अनुवादू. स्वामी म्हणतात, नायका तुम्हा झाली वाकम दिगमाची परी. म्हणजे कोणीतरी एक मालक असतो, घोड्यांचा व्यापारी असतो, आणि त्याच्याकडे त्याचा सेवक असतो. आता सेवक इतका अज्ञान असतो का आपल्या हातात काय धरून चाललोय त्याला घोडे माहिती नसतात, त्याला उंटही माहिती नसतात, इतका अज्ञान असतो. मग औसा म्हणतात, देवा कसं बरं, वाकम दिगमाची परी झाली त्याप्रमाणे झालं. म्हणजे नेमकं कसं झालं. स्वामी म्हणतात, एकाने एकाची दास्यत्व पत्करलं, सेवा स्वीकार, सेवक झाला. मग एक दिवस तो मालक संडासला गेला. आता याच्या हातात तो घोडा होता, घोडा धरलेला होता, तर त्याचा लगाम त्या नौकराच्या हातात त्यांनी दिला. ते गेले. तिकून उंट पाणी प्यासाठी चालले होते, ते आले. आता ते उंट ह्या घोड्यांनी बघितले आणि ते भिले, आणि भिले तसे हाताला हिसका देऊन ते घोडे पळून गेले. आता पळून गेले, जेव्हा ते पळाले
आता घोड्याचा लगाम वेगवेगळ्या पद्धतीने लावलेला असतो. जसा जोराचा हिसका दिला, लगाम याच्या हातात आणि घोडे पसार. मग आता आपल्या मालकाला निरोप द्यायचा आहे. तो काय सांगतो, अरे अरे अलीकडच्या सांग पलीकडच्याला, अरे अरे आमक्या सांग तमक्याला. वाकडे आले आणि सरळ निघून गेले. वाकडे आले सरळ निघून गेले. मग ज्याला रक्षण करायचं ज्याचं, त्याला काय म्हणतात ते माहित नाही. आपल्या मालकाचंही नाव माहिती नाही. आम्हाला भेटतात, बाबा तुम्हाला त्यांनी दंड सांगितला. आता त्यांनी म्हणजे नवऱ्याने, सासऱ्याने, भावाने, गावातल्या लोकांनी. मी म्हणतो बर दंड दंड. कोणी दंड सांगितला? त्यांनी. आपण त्यांनी कोणी ते तुम्ही सांगा ना. सांगावं काय लागेल आम्हाला? काय पाऊस पडेल का? हो. कुठं डोकं लावत बसता? म्हणून जास्त डोकं लावता आम्ही वेळ निभावून नेत असतो. इकडे आपल्याला जे करायचं आहे, ज्याच्यासाठी करायचं आहे, मुळात पहिला मुद्दा लक्षात घ्या. आता जरा जास्त खरं आहे, जरा जास्तीच कडू आहे. आपल्याला परमेश्वर कळाला म्हणून आपण भक्ती करतोय हा भ्रम काढून टाका. आपण जर कृष्णाचे भक्त नसतो ना तर महादेवाचे भक्त राहिलो असतो. महादेवाचे नसतो ना गणपतीचे राहिलो असतो. जर कदाचित आपण हिंदू धर्मात नसतो ना मुस्लिमांचे कुठले तरी भक्त राहिले असते. कारण भक्ती करणे हा माणसाचा, मनुष्याचा स्वभाव आहे. नास्तिक लोक म्हणतात काय देव मानत नाही. एकदा पुण्याला असंच एकाने 1.5 तास नास्तिक देव नाहीये, विज्ञानच आहे, हे सगळं जे आहे ते विज्ञानच आहे, ज्या काही गोष्टी घडतात त्या सगळ्या विज्ञानाच्याच आहे हे कळवून देण्यासाठी देव सगळं थोतांड आहे. कोणी तुम्ही देव नाही आम्ही देव नाही याच्यावरती 1.5 तास व्याख्यान दिलं. आणि इतकं छान, इतकं आवडलं का मी ते व्याख्यान ऐकून मला पण वाटायला लागलं आपण जरा चुकीच्या ठिकाणी आलो काय. म्हणजे इतकं छान केलं, इतकं प्रमाण दिले, ते सगळं झालं. मग आम्ही सगळे काही विद्यार्थी भेटलो, बोललो आणि मग मी सहज म्हणलं सर तुमचं 1 नंबर झालं, कसं जमतं हो तुम्हाला? ते म्हणजे काही नाही, देवाच्या कृपेने. व्याख्यान कशावर दिलंय? जगात देव. आणि शेवटी काय म्हणतोय? आता ही गोष्ट मला कळली, मी हसायला लागलो. मित्र म्हणे का हसतोय? म्हणजे तुम्हाला नंतर सांगतो. आणि तिकडे गेलं ते सांगितलं, ते पण हसायला येतं. आपल्या लक्षातच आलं नाही म्हणजे तिथं व्याख्यान देव नाहीये जगात याच्यावर दिलं. आणि नंतर काय म्हणतोय? देवाच्या कृपेने. तुम्हाला नरेंद्र दाभोळकर आणि सची माहिती असते. जगात देव नाही याच्यासाठी, अंधश्रद्धेसाठी, निर्मूलनासाठी त्यांनी खूप काम केलं. अंधश्रद्धा नसावी हे सगळीकडे. आपले देव म्हणतात, हा प्रतीती पंथ आहे. अंधश्रद्धा नसावी. ते फलटणला गेले, ही ऐकिवातली गोष्ट आहे. फलटणला गेले त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत. आता आपले मंदिर मोठे मोठे म्हणजे कोणाच्या तरी काहीतरी अंगात आलेलंच राहतं. हे गेले आणि नाटकं करतात. एक चांगली काडी मोडीवाली बाई होती, जो उचलून आपटलं ना त्यानंतर ते शेवटपर्यंत मानवपंथाच्या नादीच लागले नाही. ते म्हणजे इकडं काहीतरी आहे. देव आहे की नाही यापेक्षा जो देव आपल्याला कळलाय त्याची आपण भक्ती करतोय का? म्हणून आपण महानुभाव पंथात नसतो, मुस्लिम धर्मात असतो तर त्यांची भक्ती केली असती. पारशी असतो, शीख असतो तर त्यांची केली असती. आपल्याला श्रीकृष्ण महाराज परमेश्वर कळलेत म्हणून आपण भक्ती करतो, ही अज्ञानता आहे. आपल्याला भक्ती कळली, परमेश्वर कळला आणि तो कळलेला परमेश्वर, त्या परमेश्वराने सांगितलेलं ज्ञान त्यानुसार ज्या दिवशी आपण वागू ना त्या दिवशी परमेश्वर कळल्याची सार्थकता आहे. नाहीतर मग परमेश्वर कळला, भक्ती कळली, पण आपल्याला आपलं दुःखही कमी करता आलं नाही, नरकही कमी करता आलं नाही आणि परमेश्वराला प्राप्त करताही आलं नाही, तर मग हिरेखणियाचा दृष्टांत लक्षात ठेवायचा.
कोणीतरी एक हिरा सापडण्यासाठी खाण खणतो, मग जिथून पडेल तिथं काहीतरी टेकू देतो, त्या भिंतीचा एक भाग ठेवत असतो टेकू देत. मग एखाद्याला हिरा सापडतो, एखाद्याला हिऱ्याचा कण सापडतात, एखादा मध्ये जातो काही सापडत नाही तसाच परत येतो, आणि एखादा मध्ये जातो तो मधीच दबून मरतो. तसा परमेश्वराचं सन्निधान, परमेश्वराचा मार्ग सुद्धा तसाच आहे. आपल्याला त्या परमेश्वराच्या मार्गावरती चालत असताना किती दिवस आम्ही अज्ञानी, भोळे बाबडे, नाही कळत नाही कळत नाही कळत, हे किती दिवस चालायचं? हळूहळू हळूहळू रोज जर तुम्ही, साधं उदाहरण घ्या, जास्त नाही, रोज जर तुम्ही न चुकता एक वचन पाठ केलं, किती? एक वचन पाठ केलं, 1200 दिवस लागतील, म्हणजे 4 वर्ष लागतील. 4 वर्षात तर सूत्रपाठ संपेल. रोज 2 वेळा वाचल्या, परवा सांगितलं तसं 600 दिवस लागतील पूर्ण चरित्र संपायला, म्हणजे 2 वर्ष लागतील. आपल्याला कुठे एक्झाम द्यायचे, तारीख जाहीर झालेली, या दिवशी तुमच्या सगळ्याला माहिती पाहिजे, पण आपण त्या मार्गाला जात नाही. प्रॉब्लेम आहे. आणि देवाला असं अज्ञान कामाचं नाही. पळवाट शोधलेलं अज्ञान देवाला चालत नाही. म्हणून देवाने सांगितलंय वाकम दिगमाची परी नसावी. जी भक्ती करतोय ना, ती का करतोय, कशी करतोय, कधी करतोय, कुठे करतोय, ते सगळं ज्ञान असणं अपेक्षित आहे. आणि तेच जेव्हा अपेक्षित भक्ती आपण करू त्याचाच परमेश्वर स्वीकार करत असतो. नाहीतर मग परमेश्वर, खूप सारे भक्त आहे परमेश्वराकडे, आणि जसे भक्त खूप सारे आहे, आपण काही नवसाचे नाहीये, तसे परमेश्वराकडे आपले संकट, आपले जे काही विडे ठेवू, देवधर्म करू, त्याच्यासाठी दूर करण्यासाठी खूप साऱ्या सेविका आहे. जेव्हा डोमेग्रामला छिन्नस्थळीवरती असताना एक बाई दर्शनाच्या वेधाने समोर पूर वाहतोय, पाणी वाहतोय, त्याचा विचार न करता जेव्हा त्या पाण्यात घुसते तेव्हा ती पाण्यावर चालत येते. बाईचा विचारते, देवा या असं कसं बरं, पाण्यावर कशी काय चालत आली? स्वामी म्हणतात, माझ्या दर्शनाला कुणी निघालं ना, कोणतीही शक्ती सहज तारून आणत. म्हणून आपल्यासाठी देवाने स्पेशल काहीतरी यावं करावं, याच्यासाठी आपल्याला स्पेशल भक्तीतलं बनावं लागेल तर जमत, नाही तर मग जमत नाही. पण आपल्या कळत नकळत अज्ञानाचा अंगीकार करून किंवा कळत नकळत आपण अज्ञान स्वीकार करून पळवाट धरून, अज्ञानी बाबा, भावबळ आहे, आम्ही कोणाला काही सांगायला जाऊ द्या ना बाबा, नाही कळत, नवीन आहे. म्हटलं ठीक आहे, आम्ही कुठं म्हणतो जुने, पण जेवढं कळलंय तेवढं तरी आपण करतो का? आणि जेव्हा आपण परमेश्वराने सांगितलेल्या ज्ञानानुसार वागतो तेव्हा परमेश्वर त्या भक्ताचा अभिमान घेत असतात. जसं शास्त्रकार सांगतात आणि स्वामी सांगतात, फक्त ज्ञानाचं म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे म्हणजे तो जाणता नाही. जाणत्याची व्याख्या काय आहे? ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता. एखादा चित्रकार खूप सुंदर, खूप मोठा चित्रकार आहे, पण त्यानं चित्र ब्रश हातात घेऊन जोपर्यंत तो चित्र काढत नाही तोपर्यंत खरा मोठा चित्रकार आहे का काय ते कळत नाही. त्याच्या मनात कितीही कल्पना असू द्या, श्रीमंत होण्याची संकल्पना सगळ्यांच्या मनात राहते. मी असं केलं ना असं करल, असं केलं ना असं करून, असं केलं का सगळं श्रीमंत होणं सोपं आहे. पण जर त्या मार्गावरती श्रीमंत होण्याचा जो रोड आहे त्याच्यावरती कष्ट केले नाही तर फायदा आहे का? नाही. तसं ज्ञानाचं सुद्धा असतं. आणि परमेश्वर स्वामींनी औसांच्या साध्या भाव भक्तीचा स्वीकार केला, पण ती साधी भक्ती
जसं जसं ज्ञान होतंय तसं तसं ती ज्ञानोक्त होत जाते. म्हणून परमेश्वर औसांच्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करतात. जिथं चुकते तिथं स्वामी सांगतात. जिथं स्वामीने सांगितलं जी जी नेण्याची जी स्वामी जगन्नाथा चुकले क्षमा करा, दास्य करायचंय का लगेच करते. पण पहिल्यांदा म्हणते काय दास्यासाठी असं असं कुठं करायचं असतं का? विटा माती वाद बसल्या, ज्यांनी तुमच्या नावाने लग्न लावलेले कुकू लावलेले त्यांचा विचार करा ना. स्वामी म्हणतात त्या वाचवू शकत नाही, वाचवतो आम्हीच. संकट काळी दुःख काळी काळापासून असं आहे का? मग मी पण दास्य करतो. परमेश्वर किती दुर्लभ आहे, कसा दुर्लभ आहे हे त्यांना जेव्हा कळतं तेव्हा ते पूजनाला लागतात. एक दिवस औसा देवाला म्हणतात, देवा मला तुमच्या ठिकाणी रंगपूजा करायची आहे. रंगपूजा म्हणजे रांगोळी, पंचावतार समजा क्षणभर आजच्या भाषेमध्ये. त्या काळची पूजन कमी अधिक, भाव भक्ती कमी अधिक, पदार्थ कमी अधिक हे चालू असतं. ह्या सामान्य गोष्टी असतात. आणि मग रंगपूजा करायचं, रंगपूजा करीन असं औसा म्हणतात. स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि मग त्या नदीच्या पलीकडे गोरक्ष पोकरण्यासाठी म्हणजे देवाच्या ठिकाणी रंगपूजा करायची तर काहीतरी मागून आणावं लागेल. म्हणून त्या गोरक्ष पोकरण्यासाठी म्हणजे काहीतरी धनधान्य जमा करण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी जातात, कोरडी भिक्षा. ती आली, त्यात काही गहू, चणे, जोंधळे आणि काही कवडे. कवडे म्हणजे हा पैशातला एक प्रकार. रंग तयार केले. मग सगळं घेऊन आली, उपहाराची तयारी केली आणि त्यांनी खीर चपातीचा उपहार केला. दिवे, कणकीचे दिवे बनवतात तसं अंगुठी आहे, त्यात नाही का मुठीत असं ओवाळण्यासाठी तयार करतात ते बुधा. सगळा एकदम छान सुंदर असा उपहार तयार केला. आणि तिथे वृद्धाश्रमला जो चौक आहे तिथे रंग माळिका भरल्या. स्वामींसाठी छानपैकी सुंदर असं आसन रचलं. स्वामींना तिथं आसन झालं. मग स्वामींची पूजा केली आणि औसी गोसावियाचा श्रीकरी वाण दिले. जे काही आपल्या आजच्या समजायच्या भाषेत सांगतो. वाण ज्याला वानुळा असं म्हणतात, म्हणजे वेगवेगळे पदार्थ आजच्या समजायच्या भाषेत विडा दिला आणि ते दिला. आणि ती म्हणती चक्र स्वामींच्या भुजासी उदो. थोडक्यात काय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जयकार केला. आणि स्वामींना असं म्हटल्यानंतर औसा काय म्हणते, देव काय म्हणतात, नाही नाही अव्यसी उदो, औसाचा जय जयकार, औसाचा जय जयकार ऐसे म्हणा. सगळ्यांना म्हणतात असं म्हणा. स्वामी म्हणतात देवा काय तुम्ही मजा घेताय, माझं काय, देवाचाच उदो. आणि मग भक्तजनांच्या सर्व भक्तजनांच्या हातामध्ये एक एक पदार्थ दिला. पदार्थ देऊन सगळ्यांनी भक्तांनी अर्पण केला. अर्पण केल्यानंतर औसांनी पुन्हा देवाच्या नावाचा जयकार केला, पूजन केलं. गुळणा झाला, विडा झाला. आता ती साधी बोळी आहे का? हो साधी बोळी आहे. पण तरी तिच्या पूजेचा स्वीकार देवाने का केला? तर तिने साधे भोळपणाचं आवरण घेतलेलं नव्हतं, तर वास्तविक होतं. पण जे जे ज्ञान तिला औसांना झालेलं आहे त्याप्रमाणे औसा वागतात, त्याप्रमाणे आचरण करतात. देवाने जो जो विधी सांगितलेला आहे तसं तसं त्या करतात. आणि त्या भक्तीच्या मार्गामध्ये भक्ती करत असताना आपण स्वतःच स्वत्व विसरणं गरजेचं असतं. ते जर आपण विसरलो नाही, भक्तीत जर आपलं लक्ष स्थान दर्शन करताना स्थानात नसेल, लीळा आठवण्यात नसेल, तर ती भक्ती नाही. देव देवळात मन, माझी नवी चप्पल आलेली, लय गर्दी आहे,
एकदा पुण्याला असं झालं, जळगाव जिल्ह्यातले मोठे बाबा होते, राणाची बिडकर बाबा. ते पुण्याला आले, पंचावतार होता, गर्दी होती, प्रवचन होतं. मग त्यांची चप्पल मी एका बाजूला कोपऱ्यात बाजूला काढून ठेवली. म्हणजे सगळ्यांची चप्पला लागतील बाबांच्या चपलेला, म्हणून बाजूला काढून ठेवल्या. जेव्हा निघायची वेळ आली, सगळा पंचावतार संपला, ती चप्पल गायब. बाकीच्या सगळ्या जिथं तिथं बघाय गेलो, चप्पलच सापडेना. अरे नॉर्मल चप्पल असेल तर कोणी चुकून घालून गेला असं म्हणू शकतो. ही फार कोपऱ्यात बाजूला ठेवली होती ना बाबांची चप्पल. बाबा काय म्हणतो माहिती का, कोणीतरी प्रसाद म्हणून घेऊन गेलं म्हणजे जाऊ दे म्हणजे ही भक्ती कामाची आहे का? आमच्याकडे आम्ही जेव्हा नमुने बघतो ना भक्तीचे, तेव्हा हसू पण येतं, क्यू पण वाटतो. काही काही एकानं माझ्या देखत माझी चप्पल घालतोय हे मी बघितलं. आता मला वाटलं चुकून घालतोय, कदाचित माझ्या चप्पलीसारखी त्यांची चप्पल सारखी असेल म्हणून चुकून घालतोय. त्यानं म्हणलं, काका ती चप्पल माझी आहे. तुमची आहे? मुद्दाम घालतोय म्हणे. म्हणलं का बरं? मला प्रसाद म्हणून नेतोय म्हटलं. म्हणलं दंड न्या बाबा, आता काय आहे, तेवढ्या 2-4 जण येडा झाला का? नाही बाबाची चप्पल जर घातली तर आपले पाय देवाकडे जास्त जातील ना म्हणे. मला असं जर होत असलं तर उशाशी पोथी घेऊन झोपायचं. आम्ही लहानपणी करायचं. आता मनात लहानपणी बाबांना म्हणायचं, बाबा भूकच पाठवत नाही, काय करू? बाबा काहीतरी लहानपणी काहीतरी कारण सांगायचं, अरे उशाला घेऊन झोपायचं, म्हणजे थोडं थोडं डोक्यात घुसतं. त्या लहानपणीच्या बुद्ध्या असतात. काय इतके प्रकार राहतात, काही वेळा विचारायचंच नाही, पण ते अजाणतेपणी झाले तर क्षम्य असतात. सन्नी पातेल्याचा दृष्टांत म्हणजे कुणीतरी एक मालक असतो, त्या मालकाचा पक्का जवळचा सेवक असतो आणि त्याला ताप येतो. सन्निपात नावाचा एक ताप आहे, म्हणजे जो ताप डोक्यात जातो आणि त्या तापाच्या भरामध्ये माणूस काही बाई बरळतो. तो झाल्यानंतर तो आपल्या मालकाला शिव्या देतो. आणि शिव्या सामान्य नाही तर आया बहिणीहून पत्नीहून शिव्या देतो. मालक त्याला दवाखान्यात नेतो बरं करतो. का? तापाच्या भरामध्ये दिलेले आहे. आणि ते जागेपणी दिल्या तर ठार मारून टाकेल ना. तसं परमेश्वर गुन्हा माफ कुणाला करतात? जो अज्ञानी आहे, ज्यानं अज्ञानाचं सोंग घेतलेलं आहे ना. झोप ज्याला लागलेली आहे त्याला उठवणं सोपं. झोपेचं नाटक केलं असेल तर तिथे नगारा वाजवा, न तर काही करा, काहीच फरक पडत नाही. म्हणून देव म्हणतात की बाबा तुम्हाला जर भक्ती करायची आहे ती ज्ञानपूर्वक करा, जाणीवपूर्वक करा, आपल्या यथाशक्ती करा. सगळ्यांनाच काय विद्वान असं माईमभट्ट होता येणार नाही. सगळ्यांना विद्वान माईमभट्ट होता येणार नाही. काही नाथोबा पण राहतील, काही दर त्यांच्या लक्षात राहणार नाही. पण त्यांच्याकडे ज्ञान नसलं तर त्यांच्याकडे एवढं समर्पण आहे की ते देवाचा अवयववत झालेले आहे. औसाकडे भाव आहे. किती भाव आहे? प्रेम द्यावं. ज्या प्रेमासाठी 14 उपाय करावे लागतात. 14 उपाय करणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नव्हे. आपल्याला हा ठीक आहे असं नसतं, ते परमेश्वर करू शकतात. म्हणून अज्ञानता याचं पांघरून न घेता ज्ञानपूर्वक करा असं स्वामी जागोजागी क्षणोक्षणी औसा जिथं जिथं चुकतात तिथं सांगतायत. एक दिवस औसा, जसं मला कालच कोणीतरी विचारलं की बाबा पायात चप्पल असताना स्मरण करायचं का, किंवा करायचं तर दुसऱ्या नामाचं करायचं का? म्हणलं स्मरणाला नियम 24 तास करत राहा. कारण 24 तास जेव्हा करल तेव्हा ती सवय तोंडाला मनाला लागेल आणि ठेस लागल्यावर आई ग बापू असं नाही येणार, श्रीचक्र राहील. मी तुम्हाला सांगितलं ना, मला माहित नाही. एक दिवस मला स्वप्न पडलं, संवत्सरला अभ्यासाला असताना स्वप्नामध्ये भूत आलं. भूत आल्यानंतर उठून बसलो. पांड्या स्वप्नी नाम स्वीकार का मग दुष्ट स्वप्न भयापासून रक्षा वेजी सुरू केलं पारायण. शेजारी बसलेले रात्रपाळी करणार. काय झालं धनंजय? मला भूत दिसलं. म्हणजे संकट वज्र पंजरू सुरू केलं.
मला हे नंतर लक्षात आलं, आपल्या तर तोंडातून झोपेतून स्वप्न पडलंय भीतीचं, त्याच्यातून जाग आल्यावर काय तोंडातून पडतंय? पारायण. का? ते मनात भिनलेलं आहे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी जर आपण हळूहळू अंगीकार करू तर आपल्या ठेच लागल्यानंतर, गाडी धडकणार असल्यानंतर, आता ठेच लागत नाही का? रस्ते चांगले झालेले आहे. आत्ताच्या भाषेत सांगायचं, स्पीड ब्रेकर आलं गाडी आदळली, तेच तर म्हणता येत नाही. स्पीड ब्रेकर आलं गाडी आदळली, खड्डा आला गाडी आदळली, त्यावेळेस आपल्या तोंडातून काय आलं पाहिजे? आई ग, आपल्या तोंडातून काय आलं पाहिजे? श्री चक्र जरा जास्त दणका बसल्यावर का. पण हे कधी होईल? दिवस रात्र त्याच्यात राहिलं तर. सतत स्मरण करणं हे कधी, काही जण म्हणतात बाबा 24 तास स्मरण माझं थांबत नाही. मी विचार करतो, आमच्याकडून 2 तास होत नाही, हे 24 तास कसे करतात? आणि 24 तास स्मरण केलं, हे अजून देवापर्यंत का पोहोचले नाही? कारण आमचं नामस्मरण, नामाचे 10 अध्याय काय सांगतात? नामे वेद, नामे नामे, आणि हा तर पांढरे झाले तरी घर सोडणं. म्हणजे काहीतरी गणित चुकतंय. एक दिवस औसा बहिर संडासला जातात आणि त्यांना वाटतं आपण अपवित्र आहोत, म्हणून देवाला दंडवत न करता दुरून जातात. देव सांगतात पवित्र अपवित्र असं मानायचं नाही, समोर आले त्यांना दंडवत करायचं. पण ते सांगताना त्या काय म्हणतात? जी जी स्वामी जगन्नाथा नायकू असुची असे जी, म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये मी स्त्री आहे हा भाव सुद्धा निघून गेला होता. एवढ्या श्रेष्ठ प्रतीची त्या देवाच्या सन्निधानामध्ये इतक्या रममान झाल्या होत्या, इतक्या स्वतःला विसरल्या होता. मी स्त्री आहे का पुरुष आहे हे सुद्धा त्यांच्या बोलण्यात वागण्यात राहिलेलं नव्हतं. भक्तीत इतकं रममान पाहिजे, इतकं समर्पित झालं पाहिजे. आणि एकदा असं जेव्हा वाद, दिव्याची वाद पुढं करायला जातात, तेव्हा वाद पुढं करायला गेला चटका बसतो. जी जी नायकू पोळला जी, आणि स्वामी म्हणतात यांच्या ठिकाणी मी स्त्री आहे असा सुद्धा भाव राहिलेला नाहीये. भक्तीत आपल्याला इतकं निमग्न, इतकं समर्पित भावनेने राहावं लागतं. नाहीतर मग पुन्हा मागा सांगितलं तसं देव देवळात मन खेटरात. आलोय देवपूजा करायला, गाडीला कोणी धक्का तर नाही दिला, गाडीपाशी दुसऱ्याने गाडी लावली का, चपला आहे का, कालच 1400 रुपयाच्या ऑनलाईन मागवल्या होत्या, असे खूप खूप कारण असतात. मी तर आता देवाला सांगितलं, देवा तुझी काय इच्छा आहे? माझी चप्पल माझ्यापाशी तुटेपर्यंत राहतच नव्हती, माझ्याकडे तुटेपर्यंत राहिली अशी चप्पलच एवढ्या 15-1 वर्षात नाही राहिली. मी देवाला सांगितलं तुझी काय इच्छा आहे? चप्पल वापरायची नाही का बंद करून टाकली. आता कोण नेईल सांगा? आता चप्पल कोण नेणार आहे? पण देवाकडे जाणं थांबवायचं अजिबात थांबवायचं नाही. कारण इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी ना आया. या पायाचा उपयोग तेव्हा जेव्हा देवाकडे जाऊ. औसा जेव्हा देवाला म्हणतात बापुडा नायकू असुची असे, अशुद्ध आहे. स्वामी सांगतात की बाई ग, पवित्र अपवित्र हे सगळे मनाचे खेळ आहेत. काय आहे? मनाचे खेळ आहे. तुम्ही म्हणशाल कसे मनाचे खेळ आहे? ज्या पाण्यात आंघोळ करतात लोक, तेच पाणी जेव्हा नळात येतं तेव्हा ते काय पाणी होतं? प्यायचं पाणी होतं. तिकडे काय काय कार्यक्रम झालेले बघा जरा धरणावर जाऊन. आणि तेच पाणी नळातून आलं का काय होतं? आपल्या यात्रेमध्ये रेवड्या बनवत असतात. मी लहानपणी रेवड्या खूप आवडीनं खायचं. एक दिवस काय झालं, रेवड्या बनवताना जे पाहायला गेलो, एवढं मोठं ढेर, ती ढेर नेमकी ती बन्यान घातलेली, ती बन्यान सगळी मळालेली, घाण झालेली, आणि तो असा रेवड्या बनवतोय असा. तिथून निघाला आणि इकडे तांबाखू घेतली, जो चुना मळा
हा टाकली तोंडात तसाच, आणि जी किळस आली त्या गोष्टीला 20 वर्ष होऊन गेले, आता रेवडी अजून एकदा तोंडात टाकली नाही. आणि अगोदर 30 रेवडी आपण हॉटेलमध्ये काय राहत, समोर घडलं नाही पाहिजे, फक्त माघारी काही घडू द्या. जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो ते बघतो, मोठे मोठे हॉटेल राहतात त्याचं थोडं मागं राहतं. आता नॉर्मल गावाकडचे हॉटेल तिथं सगळं तो असा असा करतोय आणि ते टाकलं एकदा काय भजलं की दुसरं काढून टाकतो, फक्त समोर नसा. स्वामी म्हणतात की बाई ग, मनातले शुद्ध अशुद्ध भाव हे सगळं मनाचा खेळ आहे. आणि वास्तविक तसं आहे ना, समोर घडलं तर अशुद्ध, समोर नाही घडलं तर, दिसलं नाही तर ते पाणी ॲक्वागार्ड, काय काय जे पद्धती राहतात. जेव्हा आम्ही बघतो फिरतो तेव्हा कळतं माघारी काय. जसं तंबाखूच काय प्रक्रिया आहे तिची, किती भयान प्रक्रिया आहे. पण है गा लावा सुना, ते विनोदाने एक आहे ना, श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लाव तंबाखूला चुना, तू माझा भक्त आहे जुना. अहो आता लेटेस्ट म्हणजे कधी कधी किव करावीशी वाटते. पदयात्रेत गेलो एका गावाला, जेवण झाले, देवपूजेच्या नंतर चांगलं 1 तास 1.5 तास रडतील लोक, असं लीळा स्मरण प्रवचन झालं. एक जण आला, बाबा काय सांगता म्हणे तुम्ही, जेवण वगैरे झाले, उभा होतो 1 नंबर. त्यानं गाय छपची पुढे माया पुढे गेली, घ्या बाबा. आता मला वाटलं क्षणभर की हा सोप सुपारी असेल म्हणत असेल, पण त्या दिवशी योगायोग मला काय झालं, मनात आलं सोप सुपारी असेल खावं, पण म्हणून जाऊ द्या, काही सेकंदातच म्हणलं मी नाही खात, आणि काढली तर ती होती तंबाखू. ऑफर कशाची केली मला त्याने, गाय छापची. नाही मला वाटलं बाबा लोक खात असतात तुम्ही पण घ्या. लय राग आलता, कंट्रोल केला. आता त्यानं दुसऱ्या दिवशी गप्प बसावं ना. दुसऱ्या दिवशी निघायला गेलो, बाबा कसं झालं, छान छान. म्हणजे छान व्यवस्था केली तुमच्या गावकऱ्यांनी. आता ज्याच्या घरी गेलो गावात गेलो जरा चांगलं म्हणावंच लागेल ना. जरी भाजीत मीठ जास्त असलं काय म्हणावं लागतं. एकाने विचारलं, आम्ही ब्रह्मगिरीला गेलो, सकाळी गेलो संध्याकाळी 4 वाजले. आता ब्रह्मगिरी म्हणजे जाळीच्या देवा एवढी, त्याच्यापेक्षा मोठी नाशिककडे स्थान आहे आपलं. तिकडे गेलो, तिकडे आहे नेपाळचा भाग म्हणून सकाळपासून पाणी पण पिलेलं नाहीये. आणि मला तर मी 9 वाजताच खाली येत असतो, 6 वाजता गेल्यावर 3 तासात परत येतो. पण ज्याला मोटिवेट करून एक 15-20 जणांना मी जरा मोटिवेट केलं, तयार केलं, सगळ्यांना घेऊन गेलतो. सगळ्यांना येता येता आम्हाला संध्याकाळ दुपार झाली 3 वाजले. एकाला लय वेळा जेवायला बोलवलं होतं, लय वेळा जेवायला बोलवलं होतं म्हणून जेवायला गेलो. कडकडून भूक लागलेली जेवायला बसलो आणि पहिल्याच घासात ब्रह्मांडच दिसलं. माझ्यासोबत जे दादा होते त्यांना जेवायला बसलं तर घाम सुरू होतो, गुलाबजाम खात असले तरी घाम सुरू होतो. आणि तर पहिल्याच याच्यात मला तिखट चालत असून पहिल्याच याच्यात डोकं फिरलं. आणि वरून ताई विचारताय, बाबा थोडी चटणी देऊ का म्हणे. माखून 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 कसं तरी, आता सगळे समोर बसलेले, नाव ठेवता येत नाही, भूक लागलेली सोडता येत नाही, कसं तरी माखून माखून खाल्लं. मावशी म्हणता स्वयंपाक कसा झाला, 1 नंबर झाला म्हणता. का म्हणावंच लागतं, नाही तर काय बाबा आहे, निदान तोंडावर तरी हो म्हणायचं. असं होतं. आणि मग आम्हाला चांगलं म्हणावंच लागतं. ते म्हणण्याचं कारण असं की बिचाऱ्याचा भाव श्रद्धा कमी होऊ नये. या काकाने विचारलं सकाळी निघताना पुन्हा, मग बाबा तंबाखूच्या पुड्या वगैरे द्यायच्या का म्हणजे. बाबा बाबा बाबा, मग तर बांधच फुटला माझा. म्हणलं काका माहिती, त्यांनी सांगितलं मी 2-4 पदयात्रा केल्या. म्हणलं तुम्ही 2-4 पदयात्रा केल्या, खूप साऱ्या पोथ्या केल्या, पण थोडीशी इतकं फक्त नगभर लात बाळगायची. किती नगभर. तेव्हा काय म्हणताय, म्हटलं तुमच्याकडे एखादे बायचान्स खाणारे असले बाबा तंबाखू, कसं असतं संसारातून सोडलेला असतो, लगेच काय ती सवय सुटत नाही. एखादे असले त्यांनी मागितली तर द्या ना, तुम्ही डायरेक्ट मला कशी ऑफर करताय.
तुम्हाला खाताना दिसलो का मी? नाही. मग म्हणजे एक काम करा, पुढच्या वेळेस पदयात्रा आले का गाय छपच्या पुढे आणा, मालपाणीवाल्याकडून सगळ्यांना पाळं करून द्या. ते म्हणे काय म्हणताय? असं नाही करायचं. म्हणून कळत न कळत आपल्याला काय कसं करायचं याचं भान ठेवून व्यवहार भान सुद्धा गरजेचं असतं. पण त्याच्यासाठी मनात कश्मळ न ठेवता. आता मी एका प्रवचनात हे सांगितलं, कशी भाजी झाली, कशी स्वयंपाक झाला तर आम्ही चांगलंच म्हणतो. एक दिवस एक बाई रडायलाच लागली. आता त्यांनी विचारलं कसं झालं, मी मनापासून सांगितलं छान स्वयंपाक झाला. तुम्ही फक्त म्हणायचं म्हणून म्हणता, खरं चांगला स्वयंपाक झालेला नाही. म्हणजे कुठून ती गोष्ट प्रवचनात सांगितली आणि मावशीनं तीच धरून बसली का तुम्ही सांगायचं म्हणून सांगता. म्हणलं खरंच चांगला झालाय. मग तुम्ही 3च चपात्या खाल्ल्या. म्हणजे माझा आहार आहे 1.5 चपातीचा, त्याच्या 3 खाल्ल्या. आता तुमचा ते म्हणजे माझा पती तर 6 खातो. म्हणजे त्याचा आहार बघा, माझा आहार बघा, जरा विचार याचा पण करा ना. मग त्यांना थोडस समजावून सांगितलं तरी त्यांना काय पटलं नाही. म्हणून एक दिवस हाच विषय बाबांपाशी काढला. बाबाने अरे या गोष्टी अशा प्रवचनात सांगायच्या नसतात म्हणे. आपण सांगितलं का समोरचं तेवढं धरून बसतात. म्हणजे हे पण खरंय. तर इथे स्वामी सांगतात की तुम्ही शुद्ध अशुद्ध हे बाह्य बाळगतायत. शुद्ध अशुद्ध कुठे आहे? मनात. मनातला शुद्ध अशुद्धपणा जर निघाला नाही तर तुम्ही खऱ्या अर्थाने पवित्र नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या असं स्वामींना सांगतात. तुमच्या मनाचा पवित्रपणा अपवित्रपणा तो गेला पाहिजे. तो गेला की मग खऱ्या अर्थाने पवित्र अपवित्र किंवा परमेश्वराची भक्ती होत असते असं स्वामींनी सांगितलेलं आहे. मी जसं म्हटलं ना की स्वामींचं जे सन्निधान आहे, स्वामी प्रत्येक जणाला, आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय, कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणताही माणूस असेल, कोणताही साधू असेल, तो त्या मार्गावरती निघालेला आहे, देवापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये. ज्या दिवशी देवापर्यंत पोहोचेल, ज्या दिवशी तो खऱ्या अर्थाने भक्त होईल, त्या अर्थाने तो या सगळ्या गोष्टीच्या पार जाईल. जसं भट्टोबास देवाचे आवडते होते, महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य होते. पण जेव्हा एक दिवस थोडं खीर खायला देतात देव त्यांना, ते काय म्हणतात, जी वेळ डाव पडला, काय तोंड खवळून दिलं, एवढं एवढं तर दिलं. आणि तेच भट्टोबास जेव्हा आचार्य होतात स्मृतिस्थळामध्ये, त्यांना तेल खाल्लंय की तूप खाल्लंय याच्या चवीचं भानही राहत नाही. म्हणून जे साधू संत आपल्याला भेटतात, जे वासनिक आपल्याला भेटतात, ते पहिल्यांदा जीव आहेत, पहिल्यांदा मनुष्य आहेत आणि मग बाबा आहे. त्यामुळे कमी जास्त घडलं तरी आपल्यासाठी ते कायम नेहमी सदैव आदरणीय पूजनीय श्रद्धेय भजनीय आहेत, हे पक्क लक्षात ठेवायचं. कारण त्यांच्या मनातले शुद्ध अशुद्ध निर्मळ घाण ही भावना जायला अजून वेळ आहे. रीन डाग अच्छे होते, काही अच्छे बिच्छे नाही होते. आता तुमच्याकडे सगळ्यांकडे वॉशिंग मशीन असेल तो भाग वेगळा है. जोरात कधी कधी आम्हाला आमचे कपडे धुताना कधी कधी हात फुटायची वेळ येते तरी तो डाग निघत नाही निघाला. आम्ही तो जाऊ द्या ना. कधी कधी एखादा भेटतो, काय कपडे धुतले तुम्ही, हो हा डाग तसाच राहिला, म्हणजे जाऊ द्या ना, इथं हृदयातले डाग निघना. मनातले डाग, मनातले शुद्ध अशुद्ध भावना जर निवर्तल्या संपल्या तर बाह्य गोष्टींना काहीच थारा नाही, प्रभाव नाही, असं स्वामींनी औसांना सांगितलेलं आहे. स्वामींच्या सन्निधानामध्ये अनेक भक्त यायचे. जेव्हा एक दिवस एका मोठ्या मल्लाने, पैलवानाने स्वामींना त्या काळी 5000 सोन्याच्या नाण्यांचा जोगवटा केला, म्हणजे कमरपट्टा केला. तो जोगवटा स्वामी त्याच्याकडून घेतात, बाहेर निघतात, रस्त्याने जाऊ लागतात, आणि जात असताना एक जण ब्राह्मण त्या कमरपट्ट्याकडे लय सुंदर म्हणून पाहत जातो. असा स्वामी काढतात आणि देऊन टाकतात. औसा म्हणते, काय देवा, एवढा भारीतला जोगवटा तुम्ही कसा काय दिला? स्वामी म्हणतात, त्याला काय, त्याच्या ऐवजी तुम्ही असता, तुम्हाला देऊन टाकला असता. 5000चा त्या काळचा बरं का.
आजचे 5,000 नाही. आज 5,000 म्हणजे काहीच नाही राहिले. जुन्या काळी 5, 7, 10 वर्षापूर्वी 5,000 रुपये खूप वाटायचे आणि 20 वर्षापूर्वी 5,000 म्हणजे आजचे 5-10 लाख रुपये झाले. त्या गोष्टीचं महत्व कुठपर्यंत राहतं, जेव्हा आपण पहिल्या स्टेपला राहतो तेव्हा. या अनेक भक्तांच्या पूजनाचा स्वामींना इंद्रभट्ट सोन्याच्या नाण्यांनी अष्टांग पूजा करतात. गदोनायक देवाला पाहिजे ते रत्न देतात, अर्पण करतात, देव पुन्हा देऊन टाकतात. किंवा छाया गोपाळची बाई, नागारावची बाई, या अनेक भक्त देवाला परिपूर्ण पूजन करतात. जसं आपण नेहमी म्हणत असतो, अनर्घरत्ने पूजन करावे अशी योग्यता सता. अनर्घरत्ने पूजन करावे अशी योग्यता सता. कपर्दी कही मजसी न घडे अष्टदरिद्री पुरता. धिग धिग हे जीने वाटेला जिरवाने. धिग धिग हे जीने. परमेश्वराचे जे साधक आहेत, परमेश्वराचे जे अधिकरण आहेत, त्यांचं पूजन ज्याची किंमत होणार नाही अशा रत्नांनी करायला हवं. एवढी त्यांची योग्यता आहे. त्यांची योग्यता तेवढी आहे. पण माझ्याकडे फुटकी कवडी पण नाहीये ना. मग मी काय करू? मी आपलं 2-5 रुपये, थोडेफार फळं, काही कपडे, काही धातू, असं थोडंफार आणून आपण त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचं पूजन कशानं करावं? रत्नानं करावं. एका रत्नाची, ओरिजिनल रत्नाची किंमत 50-50 हजार रुपये, लाख रुपये आहे. तेवढं पूजन करावं एवढी त्यांची पात्रता आहे. मेरिट मध्ये एवढे ते श्रेष्ठ आहे. पण मी करू शकत नाही. मग आपण म्हणत नाही का, फुल नाही फुलाची पाकळी. म्हणजे काही ना काही ते करावं एवढी तुमची पात्रता आहे. पण आता नाहीये, काय करू? आपल्या एखाद्या जवळचा महिलांचा आवडता भाऊ आला. भाऊ असला म्हणजे आवडता असतो असं नाही. जोपर्यंत ती माय माऊली जमिनीत हिस्सा मागत नाही तोपर्यंत ती बहीण माझी राहते. एकदा हिस्सा मागितला, भाऊ बहिणीचं नातं लाडक्या बहिणी. जोपर्यंत हप्ता येतो तोपर्यंतच लाडका भाऊ. हप्ता बंद झाला, भाऊ वाईट झाला. तुमचा भाऊ आहे, आवडता आहे, आणि तो अचानक घरी आला आणि त्यानं सांगितलं, ताई मला भूक लागलेली, पटकन जेवायला दे. आता भावाला भूक लागलेली, तो आपल्या घरी बऱ्याच दिवसानंतर आलाय, खूप काही द्यावंसं वाटतं, पण त्याला भूक लागलेली. मग त्यावेळेस आपण काय करतो? पटकन 2 मिनिटात पिठलं चपाती करतो, खाऊ घालतो. त्याला द्यावंसं काय वाटतं तुम्हाला? खूप काही द्यावंसं वाटतं, पण पदार्थ घरात उपलब्ध नाहीये आणि वेळ नाहीये. मग आपण पिठलं चपाती भागवतो. तसंच देवाला खूप काही द्यावं. काय देऊ देवा तुझला, पापी मी चांडाळ, तुझे तुला अर्पण देवा, मागतो मी दान. तुमचं तुम्हाला महिन्याला 1500 रुपये देऊन आम्ही मत मागून घेतोय. देवाचंच देवाला देऊन आपण आपल्याला सुखी करण्याचा प्रयत्न करतो. भक्तजन अनेक जण चांगले चांगले उपहार करायचे. कोण देवाच्या ठिकाणी अष्टांग पूजा करायचा, कोण चांगला वड्या मांड्यांचा, आज जसा मस्त पुरणपोळी रसाचा उपहार होता, पोटभर होता. मला वाटलं काही मर्यादा असेल, ते म्हणे पोटभर आहे. म्हणलं वा, म्हणजे मोकळ्या मनाने खायला होतं. ती क्रिया मोकळ्या मनाने होते. आणि अनेक जण देवाच्या ठिकाणी आंब्याची पंगत करायची. आता आंब्याची पंगत, त्याच्यात 40 रुपये किलोचा आंबा, 50 रुपये किलोचा आंबा. बजेट चांगलं असलं तर 100 रुपये किलोचा आंबा. आणखीन बजेट चांगलं असलं तर 150 रुपये किलोचा आंबा. आता आपल्या आश्रमात पंगत करायची असेल तर साधारणपणे 14-15 हजार रुपये लागतात
खीर चपाती वरण भात भाजी. जेव्हा भारीतला आंबा आणला आणि 100 किलो आंबा पाहिजे किंवा 50 किलो आंबा पाहिजे, 100 रुपये वाला जर आंबा 100 किलो आणला तर 7,500-8,000 रुपये कशात गेले? आंब्यातच गेले. बाकीचं मग बजेट वाढणार. या सगळ्या क्रिया जेव्हा आपण बघतो आपल्याला वाटतं आपण पण केला पाहिजे बरं का उपाय, आपण पण पंगत केली पाहिजे. औसा जेव्हा देवाच्या सन्निधानात अनेक भक्तांचे उपहार, त्यांचं वस्त्र अर्पण करणं असेल, त्यांचं भोजन दिलं असेल, त्यांचं पूजन करणं असेल ते बघायचे. आणि मग औसांना नाही वाटलं की आपण देवाला आहे ना जरा उन्हाळ्याचे दिवस आहेत, देवाला आपण वडे मांडे खाऊ घालूयात, आंब्याचा रस खाऊ घालूयात. देव काय करतात माहिती का? जो खरा भक्त आहे, ज्याला आवडीचा भक्त बनवायचा आहे, रात्री सांगितलं तसं संकट कोणाला देतात? यस्यानुग्रहम् इच्छामि तस्य वित्तं हराम्यहम् आपदा शोक कष्टं च तस्य दुःखं पदे पदे. यस्य ज्याच्यावर अनुग्रहम् इच्छामि, अनुग्रह कृपा करण्याची मी इच्छा करतो, तस्य वित्तम हराम्याम, त्याचा पैसा मी नष्ट करून टाकतो. कोण? परमेश्वर. तुमचं नुकसान झालं विनाकारण झालं तर मग नाही बरं का. तुमचं आर्थिक नुकसान झालं तर समजायचं देवाची काहीतरी वेगळी इच्छा आहे. आपदा संकट देतो, शोक कुणीतरी जवळचं वारतं, आपदा शोक कष्टमचं कष्ट देतो, तस्य दुःखम पावलो पावली त्याला दुःख देतो. महाभारतामध्ये देवाच्या आवडीचं सगळ्यात जास्त कोण होतं? पांडव. आणि सगळ्यात जास्त दुःख कोणा भोगले? आणि जेव्हा सुख आलं तेव्हा कुठं पाठवलं? चला निघा आता, दंड झालं ना आता निघा. आपण म्हणलं असतं रे थोडं तर राहू दे जरा, महिनाभर तर सुख अनुभव घेऊ दे. आताच गाडी घेतली आणि आता गाडी आल्या आल्या म्हणतात देऊन टाका. तस्य दुःखम पदे पदे. जो आवडीचा बनवायचा आहे त्यालाच परमेश्वर देव थोडेफार दुःख देत असतात. मग औसांना देवाला आंबे आणि मांड्याचं, मांडा म्हणजे पुरणपोळीतला मोठा प्रकार, ते भोजन द्यायची इच्छा झाली. मग जवळच असणाऱ्या चौधोत्राच्या गावला, जळगावला ती गेली. तिथं आंबे घेतले, मांडे केले आणि मग देवाकडे यायचंय. ते मांडे आंबे घेऊन यायचंय. 3 नद्या उतरून ती देवाकडे आली. 3 नद्या पार करून देवाकडे आली. स्वामींना दर्शन झालं, आंबे दिले, मांडे दिले, श्रीचरणाला लागली आणि स्वामींजवळ बसली. मग स्वामी म्हणतात, नायका येळा वृद्धा गंगा, ये तिन्ही कैसेनी उतरली ती नायका. ह्या 3 पार करून कशा काय आल्या? ती म्हणशाल काही नाही, पुलानं आल्या. त्या काळी पुला प्रकार काही नव्हता. जुन्या काळच्या नद्या पार करायच्या म्हणजे कुठं उतार आहे, कुठं खोल आहे, पाणी सगळीकडे सारखं दिसत असलं तरी कुठं गुडघ्या एवढा आहे, कुठं घोट्या एवढा आहे, कुठं कमरे एवढा आहे, ते माहिती असणं गरजेचं असतं. नाहीतर व्हायचं खडकाला धडका. मी डोमेग्रामला कोरोना काळात होतो. मग मी काय केलं, रोज चिन्हस्थळीच्या समोर पाणी होतं. आता काय करायचं काय, मग चला रोज पोहायला. मग मी काय करायचं, 2-2, 5-5, 6-6 फूट असं पुढे पुढे जाणं वाढवायचं. कारण कुठं खडक लागल माहिती नाही. एक दिवस आमच्यातला एक उत्साही कार्यकर्ता जरा आला फॉर्म मध्ये आणि तो जरा काय पाण्यातून सूर मारून गेला पुढं. आता योगायोग थोडा चांगला की स्पीड मध्ये नव्हता, डायरेक्ट पुढच्या खडकाला धडक दिली त्याने. लागलं, ऐक लागलं. आणि योगायोग अजून चांगला, ते कोणत्या आपल्या छिन्नस्थळीच्या समोरचं जे एकदम स्थान आहे, ज्याला महालक्ष्मीचं स्थान म्हणतात, तिथं जवळ गेलता आणि असा चाच पडला तर तेवढं ते मंदिराचा कळस म्हणजे ते स्लॅब जो वरचा आहे त्याला हात. अरे बापरे, आपण महालक्ष्मी पर्यंत पोहोचलो. त्याला म्हणून पहिल्या दिवसापासून मी 5-5 फूट वाढवतो. नंतर मग हळूहळू त्या पाण्याची जागेची माहिती झालं. मी तिथून रोज पोहत
देवधोनीला दर्शनाला जायचं. म्हणजे इथून साधारण घरापेक्षा थोडस लांब पर्यंत. पण कधी पहिल्या दिवशी गेलो का नाही, हळूहळू रस्ता माहिती करून घेतला. मग स्वामी म्हणतात या 3 नद्या तुम्ही कशा काय उतरून आल्या. ते म्हणती जी जी स्वामी जगन्नाथा तुमच्या श्रीचरणाच्या प्रसादाने आपल्या कृपेमुळे आम्ही या नद्या मी उतरून आलेले. नाही तर कसं शक्य होतं तुमचं नाम घ्यायचं आणि पुढे चालायचं. तुम्हाला भोजन द्यावं, आम्र भोजन द्यावं, मांडा भोजन द्यावं ही माझ्या मनामध्ये तीव्र इच्छा होती. त्यामुळे मी तुमच्या दर्शनाला आले. स्वामी जे वाक्य बोलतात ना ते अत्यंत महत्वाचं आहे. स्वामी म्हणतात पोरी आऊवेचे वेडस वेडस बोलणे परी अष्टादश पुराणाशी मिळे. ही वेड्यासारखं बोलते, पण या बोलण्यापुढे 18 पुराण सुद्धा ठीक आहे. म्हणजे केलं कोणी काय म्हणतात त्या श्री चरणाचे प्रसाद. देवा मी काही करू शकत नाही, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. सगळं करता करविता कोण आहे, देव आहे. पण हे फक्त शब्दातून नाही मनातून असावं लागतं. औसांचं ते मनातून होतं. देवाला मांड्याचं भोजन द्यायचं आहे, आंब्याचं भोजन द्यायचं आहे. गंगा उतरून आलेल्या, नदी पार करून आल्या, त्यांना त्याची जास्त भीती वाटली नाही का, देवाची ओढ होती, देवाचा दर्शनाचे आवड निर्माण झाली होती, देवाला भोजन द्यायचं होतं. त्यामुळे त्यात असं म्हणतात. आणि स्वामी एखाद्या ज्ञानियाने एखाद्या पंडिताने जे वाक्य बोलावं, करता करिता देव आहे हो, आपण नाहीये, असं वाक्य औसा बोलून जातात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की पोरी आऊवेचे वेडस वेडस बोलणे पर अष्टादश पुराणा मिळे. एखाद्या ग्रंथाचं सार व्हावं, त्या शब्दावरती त्या भावनेवरती एखादा ग्रंथ निर्माण व्हावा असं तिचं बोलणे आहे. आणि तिचा भाव जो आहे ना, कायस्या एकाना पुरे, साक्षात परमेश्वर स्वतःच प्रेमदान देऊ शकता एवढा तिचा भाव आहे. आणि देवाला काय पाहिजे, भाव. भाव खातो कोण, आपण का माणसं. देव खायला कोणी पाहिजे, देवाला काय पाहिजे, खातो कोण, फुकटच खाता. आपणच म्हणतो लय भाव वाढलेलं दिसतं, थांब तुझा उतरवतो जरा खाली. विनाकारण भाव खायचा नाही. आणि काही नाही हो, काही नाही. आमचे स्वामी सांगतात, अरे मला जर कोणी म्हटलं ना की बाबा, आता काल त्या ताईंकडे गेलतो, इथं त्यांनी ते छान केलं, येण्याचं स्वागत, दिवे लावले, रांगोळी काढली. मी मनात म्हटलं धनंजय आपण की अवकात नाही, ये सब भगवान काय, आपली अवकात नाही. आपल्या अंगावरती कपडे आहे, त्यांना असं वाटतं की साक्षात देव आले म्हणून तू स्वतःला काय मोठं समजू नको. हे आपलं पूजन, आपल्या ठिकाणी थोडाफार देवाचं ज्ञान जे आहे ते ज्ञानाचं पूजन आहे. जर मंदिरातली मूर्ती दगडाची असते, पाषाणाची असते, त्या मूर्तीला लोक का पुजतात, तर तिच्या देवत्व आहे, देवाचा वास आहे म्हणून, देवाचा निवास आहे म्हणून. ज्या दिवशी ती मूर्ती स्वतःला देव समजायला लागली, ज्या दिवशी ती मूर्ती देवाला स्वतःला देव समजायला लागली, तर त्या मूर्तीची जागा कुठे राहते, आपली नमस्कारी मूर्ती नाही, अन्य लोकांचं सांगतो, ती कुठेतरी बाहेर फेकले जाते. म्हणून आपल्यात कधीही कुठेही कशीही अहंपणाची भावना कधीच येऊ द्यायची नाही. देवाला अपेक्षित असणारा भाव
देवाचा, देवाला अपेक्षित असणारा भाव अर्पण करायचा आहे. आणि तो भाव उत्पन्न व्हावा म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ, पंचावतार, पारायण, विडा, भला मोठा विडा, उटी, उपार, हे सगळे विधी आपला भाव वाढावा, श्रद्धा वाढावी, आवडी वाढावी यासाठी करत असतो. नाहीतर देवाला एक साधं फुलही, तुला पाहुणी रिंगणीचे ही फुल फुलत गेले, तुला पाहुणी रिंगणीचे ही फुल फुलत गेले. देवाला बघितलं रिंगणीचं फुल आहे, दिसायला सुंदर नाही, त्याच्यात सुगंधही नाही, पण ती साधा त्याच्यात स्वतःचा भाव, श्रद्धा होते. त्यावेळेस ते काय म्हणतात, स्वामी बाई साधे हो, देव काही सुवर्ण पुष्पी पूजताय, सुवर्णाच्या फुलाने देवाचं पूजन करत आहात का? कधी झालं ते सोन्याचं? जेव्हा त्याच्यात भाव आला. भाव नव्हता तेव्हा फुकटही कोणी विचारत नाही. म्हणून आपल्याला भाव, तिथे देव, आपल्याला भाव वाढवायचा आहे. औसांच्या चरित्रातून आपण रोज बघतोय औसांचं वागणं, औसांचं उठणं, औसांचं बसणं, जिथं चुकलं तिथं स्वामी समजावणं, त्यांचा भाव हळूहळू वाढत जातोय. आणि आज कुठपर्यंत पोहोचतोय, देवाला भोजन घालावं याच्यासाठी 3 नद्या पार करून औसा येते. आणि स्वामी किती कौतुक करतात तुमच्या. आपण म्हणतो कष्टाचं चीज होत नाही, देवापाशी केलेल्या प्रत्येक विधीचं चीज होत असतं. फक्त देवाने त्याच्या मोबदल्यात काय दिलं? येळा, वृद्धा आणि गंगा म्हणजे गोदावरी. देवाने आपल्याला नेमकं काय दिलं हे आपल्याला चमत्कारा टाईप दिसत नाही. म्हणजे आपण देवासाठी खर्च केला तर लगेच इकडे खर्च केला, इकडे लगेच अकाउंटला बॅलन्स आला, असं होत नाही. माध्यम बदलतं. शेंदुर्णीला पहिली पोथी झाली, एक आपला उपदेशी दुकानदार, त्याचं त्या महिनाभर दुर्लक्ष झालं दुकानाकडे, तर त्याचा दर महिन्याला जो सेल राहायचा दुकानाचा 50, 60, 70, त्या महिन्यामध्ये डायरेक्ट 40 आला. म्हणलं भाऊ कसं? म्हणजे आता ते असं झालं बाबा. म्हणलं काही काळजी करू नका, देव कशी तरी भरून निघेल. त्याच्याच बाजूला नंतर माझा शब्द होता त्यांना की तुम्ही काळजी करू नका, तुमची भरपाई कुठेतरी देव काढून देईल. त्या गोष्टीनंतर 4-5 महिन्यानंतर मला फोन आला, म्हणे बाबा तुमचं म्हणणं खरं झालं. म्हणलं कसं काय? म्हणे तुम्ही म्हटले होते इकडे झालेलं नुकसान कुठेतरी भरून निघेल. मला माझ्या घराजवळ एक जागा होती, ती विक्रीला निघाली होती. तिची किंमत होती 14-15 हजार रुपये, 14-15 लाख रुपये. ती लाख रुपये होती. त्याला ती जमीन घ्यायला गावातले रथी महारथी पैशावाले तयार होते. माझ्याकडे पैसे नव्हते. ती जमीन मला त्या सगळ्यांचा विरोध न घेता आपोआप 9 लाखात भेटली. म्हणजे पैसे नव्हते, अरेंज पण झाले. म्हणे मी जर कोणी मला ऑफर दिली असती, सांगितलं असतं का असं करा, मी सरळ हात जोडले असते. माझ्याकडून पैसा नाही, माझ्याकडून घेणं शक्य नाही. तशी सगळं अरेंजमेंट झाली. म्हणे ती तेवढी मोठी जागा एवढ्या भेटली. आणि त्याच्याहून मोठ्या पार्ट्यांची भांडणं चाललेली होती. देवाने इकडची भरपाई इकडे काढून दिली. आणि या गोष्टी होत असतात. फक्त आपल्याला देवासाठी समर्पण करायचं, सॅक्रिफाईस करायचं आहे. आपण देवधर्मात तडजोड करतो. नाही ये विडा जाऊ द्या, घ्या. हार नाही आणलं, विसरलो. फळ राहिले आणायचे. आता नाही जाऊ, देवाला काय फळाची गरज असते हो? त्याच त्याला काय द्यावं? देवाच्या विड्यावर 10 रुपये ठेवले का 100 रुपये ठेवले का? काय त्याच त्याच्यात काय भूषण ठेवायचं? 500 रुपये ठेवले, त्याला काय फरक पडणार? देव काय पैशाचा थोडा आहे? देव कशाचा आहे? भावाचा. ज्याच्याकडे भाव असेल तो पैसे बघल का? आणि जो पैसे बघल त्याच्याकडे भाव राहील का? जो पदार्थाला व्हॅल्यू देईल, जो पदार्थाला महत्व देईल, त्याच्याकडे भाव असेल का? आणि ज्याच्याकडे देवाला किंमत आहे त्याच्याकडे भावाची कमतरता असेल का? मी नेहमी म्हणत असतो, तुम्ही कधी आपल्या मोठे बाबांसोबत कुठे पंचावतार असेल, स्थानाला गेले असेल तर सोबत राहायचं. विडा एवढा मोठा राहतो की 2 जणांच्या हातात मावत नाही, तिसऱ्याला काहीतरी हातात घ्यावा लागतं. बघायला गेलं नारळ पान सुपारी झाला विडा,
पण त्याला टरबूज असेल, त्याला अननस असेल, सफरचंद असेल. कधी कधी मी म्हणतो बाबा आता कोणाला तरी तिसऱ्या सोबत घ्यावा लागेल, लय मोठा आहे. बा म्हणतात अरे घेताना हा छोटा ठेवावा, देताना मोठा ठेवावा. तू तर नेमकं उलट करतो म्हणे. जसं परवा मी सांगितलं काय, खोलीमध्ये सोन्याचे कॉईन आहे आणि सांगितलं 30 सेकंदामध्ये घ्या, एक एक उचलून टाकू का पोतं लावून असं वडू. हा पोतं जेवढं मोठं मोठं आणि हात असा फार लांबा होईल. जर ज्यांनी धान्य भरलेलं असेल, आता मी लहानपणी मला आठवतं धान्य भरताना आम्ही असं मज्जा म्हणू, असं लहानपणीचा खेळ म्हणू, तसं भरू. तसं देवाला होत असतं. पण कधी जेव्हा आपला भाव शुद्ध निर्मळ, देवाला किंमत दिली, वस्तूला किंमत नाही दिली तर त्या दिवशी म्हणजे औसांप्रमाणे आपण येळा असो, वृद्धा असो, नाही तर गंगा असो, किती नद्या पार करून, किती अडथळे पार करून देवाच्या दर्शनाला जाऊ. देवाच्या ठिकाणी पंगत करायला लागलं का अशा अडचणी येतात आणि पंक्ती कॅन्सल करावं लागतात. अनेक रडतात, बाबा असं असं झालं आणि असं असं करावं लागलं, असं असं झालं. मी म्हणतो देवापाशी स्मरण करा, प्रार्थना करा. अडथळे अनेक जोडलेले असतात आणि औसांनी देवाला इतक्या भाव श्रद्धेने दिलं की देव सांगतात आता हिला प्रेमच देऊन टाकवा, दुसरं काही देऊच नाही, सर्वश्रेष्ठ. तर असा आपला भाव असावा, नागांबेची आशा असावी, भाव औसाचा. आपल्याकडे तो भाव येणं गरजेचं आहे. म्हणून आता या ठिकाणी आपण थांबूयात.